फ्रेंड्स, मी वर्षा भोसले. कशी दिसती शेवगाच्या शेंगाची एकदम चटपटी भाजी. चला बनवूया. तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. सर्वात अगोदर मस्तपैकी कढईमध्ये तेल तापवून घेतलं. मीडियम साईजचे 2 कांदे घेतले, ते बारीक चिरून घेतले. त्यासोबतच त्यात अद्रक लसणाची पेस्टसुद्धा टाकली, तीसुद्धा तेल सुटेपर्यंत परतवून घेतली. आणि सुके मसाले ॲड करणार आहे. आणि जे तुम्हाला मी नेहमी दाखवते अर्ध पॅक, की हे मसाला कशाचा आहे म्हणून सांगा, तो आज मी तुम्हाला पूर्ण दाखवते. म्हणजे मी हे टाकलं याच्यामध्ये हळद, गरम मसाला, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि सवयीचा मटण मसाला, कोल्हापुरी मसाला. आणि छानपैकी ज्या शेवग्याच्या शेंगा मी स्वच्छ कट करून धुवून घेतल्या होत्या त्यासुद्धा टाकल्या. कोथिंबीर टाकली छानपैकी बारीक ॲड करून. आणि मीठ कुठं गेलं आहे मला माहीत नाही, पण मीठ टाकलेलं आहे. मस्तपैकी झाकण ठेवलं 10 मिनटासाठी. मी याला एकदाही ओपन केलं नाही मध्ये, एकदाच तुम्ही बघू शकता. झाकण ठेवल्यानंतर कमी गॅसवर मी 10 मिनटाला असंच झाकण ठेवलं होतं. आणि शेंगा आपल्या छान शिजल्या होत्या. तुम्ही बघू शकता ही मोठीची मोठी शेंगे पण इझिली अशी फुटत होती, कारण की खूप गरम होतं त्याच्यामुळं मी हळूहळू फोडत होते. पण छानपैकी आपली शेंग शिजली होती. आणि मला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे होती मिस्टरांसाठी, म्हणून मी यात थोडंसं पाणी ॲड केलं. पुन्हा 1 ते 2 मिनटासाठी याला छान वाफवून घेतलं. आणि भाजी कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. वाह क्या बात आहे.